नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या एन्काउंटर या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज एन्काउंटरमध्ये एक अशी असामी आलेली आहे की त्यांच्याकडे पाहिलं तर तसे ते शांत, संयमी असे आहेत, बुद्धिजीवी आहेत आणि अभ्यासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता हे सगळं सांगितलं तुम्हाला असं वाटत असेल की भाजपमधून एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे, मात्र ही बुद्धिजीवी व्यक्ती ही शिवसेनेची आहे. शिवसेनेचे सरचिटणीस आणि तसे फायरब्रँड नेते म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं असे राहुल शेवाळे जे आज आपल्यासोबत आलेले आहेत, माजी खासदार राहिलेले आहेत राहुल शेवाळे. आणि आता खास करून मुंबईची एक जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. सर्वाधिक जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे मुंबईतून निवडण्याची जबाबदारी त्यांच्यावर एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. तर या सगळ्यावर आपल्याला खरं तर निवडणुकीच्या माध्यमातून चर्चा करायची आहे. एन्काउंटरमध्ये खूप खूप स्वागत आपलं. धन्यवाद. जसं मी म्हटलं की महानगरपालिका हा तुमच्या जवळचा विषय राहिलेला आहे. अनेक वर्ष तुम्ही तिथं काम केलेलं आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन पासून, म्हणजे अगदी नगरसेवकापासून ते स्टँडिंग कमिटी चेअरमन ते थेट खासदारकी, का मोठा तुमचा लांब पल्ला राहिलेला आहे. म्हणजे गल्ली ते दिल्ली हे खरंच तुम्हाला ऍप्लिकेबल होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आत्ताची परिस्थिती पाहता किती मोठं चॅलेंज वाटतंय तुम्हाला आणि किती प्लस पॉईंट्सही वाटतात तुम्हाला, की तुमचे प्लस पॉईंट्स काय आहेत निवडून येण्याचे? आता ह्या निवडणुकीला चॅलेंज, प्रत्येक निवडणुकीला चॅलेंज असतंच, पण चॅलेंज वाटत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महायुती. ह्यावेळी महायुतीचा जो समन्वय आहे तो योग्यरित्या असल्या कारणामुळे ही निवडणूक एवढी चॅलेंजेबल वाटत नाही आहे. आणि दोन्ही पक्षांनी ह्याला प्राधान्य दिले की महायुतीचा उमेदवार जिंकला पाहिजे आणि 150पेक्षा जास्त महायुतीचे उमेदवार जिंकले पाहिजे. त्यामुळे आमच्या जागा वाटपाच्या बाबतीत पण आम्ही प्राधान्य दिलं जिंकणारा उमेदवार. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत सोपी याकरता झालेली आहे की दोघांमध्ये समन्वय असल्या कारणामुळे आणि दोघांनी युतीच्या उमेदवाराला जिंकण्याचं प्राधान्य दिल्यामुळे. जर एकमेकांमध्ये कुरघोडी असली असती तर संख्यामध्ये वाद झाला असता. तसं न होता तुमचा भाजपाचा उमेदवार काय शिवसेनेचा उमेदवार, हा एक महायुतीचा उमेदवार आहे, तो जिंकावा या दृष्टिकोनातून दोघे एकत्रित्या प्रयत्न करतोय. म्हणून ही निवडणूक अत्यंत सोपी नाही, पण जिंकण्याजोगी आणि जिंकेल असा एक विश्वास निर्माण करणारी निवडणूक झाली आहे. मला असं वाटतं शेवाळेजी, सगळ्यात मोठा टप्पा तुमच्या समोर होता तो म्हणजे एकतर जागा घेण्याचा. होय, बरोबर. तर मला असं वाटतं की ती लढाई ही तुम्ही जिंकलेली आहे. आता पुढची लढाई उमेदवार जिंकून आणण्याची आहे. तर पहिली लढाई कशी होती? आणि पहिली लढाई अत्यंत म्हणजे बौद्धिक होती. कारण भारतीय जनता पार्टी, आपल्याला सर्वांना माहिती आहे की संख्याबळ जास्त असल्या कारणामुळे विधानसभेचं आणि विशेष करून त्यांचे आमदार मुंबईत जास्त असल्या कारणामुळे त्यांचं जागेच्या बाबतीतला दावा हा जास्त होता. आणि 2017च्या निवडणुकीची जर तुलना केली तर भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढलेले आणि जिंकून आलेले आणि धनुष्यबाणावर निवडून आलेले असे दोन संख्या जर बघता तर त्यात तो इक्वल शेअर त्यात होता. परंतु दुर्दैवाने 2024ची परिस्थिती बदलल्या कारणामुळे भारतीय जनता पार्टीचा दावा हा मोठा होता. म्हणून आम्ही त्यांना विनंती पहिली केली होती की कारण एकमेकाच्या विरुद्ध निवडणूक लढली होती, त्यामुळे कमळाच्या विरुद्ध धनुष्यबाण ज्या ठिकाणी जिंकलेलं आहे त्या ठिकाणी धनुष्यबाणाला प्रायोरिटी द्यावी आणि आम्हाला त्या ठिकाणी आमचा उमेदवार द्यावा अशी विनंती केली होती. परंतु पहिल्याच टप्प्यात त्यांनी त्याला अनुकूलता दिली नाही. मग आम्ही त्यांना ही मागणी केली की जे धनुष्यबाणावर निवडून आले ते 39 लोक ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, आणि जे 21 जण जे शिवसेने व्यतिरिक्त आहेत इतर पक्षाचे ज्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे मिळून 60 जे सिटिंग नगरसेवक आहे याला तुम्ही पहिल्या टप्प्यात क्लिअर करा. तर त्यांनी मान्यता दिली नाही. तर त्यांनी 50 पासून सुरुवात केली होती आणि 50च्या पुढे जातच नव्हते, 55पर्यंत अडकले होते. परंतु ज्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या सर्वांना प्रवेश दिला आहे आणि या सर्वांना शब्द दिला आहे की तुम्हाला निवडणुकीत पुन्हा एकदा आम्ही प्राधान्य देऊ, त्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन तुम्ही पहिले 60 तरी क्लिअर करा. त्यानुसार 60 क्लिअर झाले आणि बोलता 90 झाले. टप्प्याने तुम्ही क्लिअर झाले. बरोबर. पण हे किती कठीण असतं, कारण आपण पाहिलं की मधल्या काही काळामध्ये
सर्वाधिक पक्षप्रवेश हे तुमच्याच पक्षात झालेले आहेत. त्यामुळे इतक्या लोकांना ज्या काही आशा घेऊन ती माणसं तुमच्या पक्षात आलेली आहेत त्यांना जागा देणं किंवा योग्य ते स्थान मिळवून देणं हे किती टफ आहे. कारण आता सरचिटणीस आहात तुम्ही पक्षाचे, त्यामुळे किती कठीण जातं. नाही, हे कठीण यावेळी झालं याकरता की 2017ला ना 227 वॉर्डवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते आणि शिवसेनेचे उमेदवार होते. त्यामुळे 84 जागा व्यतिरिक्त त्यांचे जे उमेदवार आहेत ज्यांनी 227 इतर जागांवर लढले तर ते यावेळी इच्छुकच होते. त्यामुळे त्यांच्याकडे पण 227 उमेदवार होते, आमच्याकडे पण 227 उमेदवार होते. इच्छुकांची गर्दी यावेळी खूप होते. आणि दुसरं महत्त्वाचं कारण 8 वर्षानंतर ही निवडणूक होते, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण थोडा सहनशीलता त्यांची संपली होती आणि त्यांना एक उत्सुकता होती कधी महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि कधी आम्हाला उमेदवारी मिळेल. त्यामुळे एकेका वॉर्डमध्ये आता आमच्या 227 वॉर्डचा आम्ही मुलाखतीचा कार्यक्रम ज्यावेळी ठेवला साधारण 2700पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आले. म्हणजे एकेका वॉर्डमध्ये 40 असतील 50 एवढे इच्छुक आले. तर त्यामुळे खूप पक्ष नेतृत्वाला पण उमेदवारी निश्चित करताना खूप कठीण परिस्थितीतून जावं लागलं. कित्येक जण नाराज पण झाले, परंतु माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी ते सर्वांना समतोल होईल असा निर्णय घेतला. पण मला सांगा, केवळ आता आपण पक्षाचे सरचिटणीस आहात त्यामुळे इतर महानगरपालिका देखील आपण पाहिलेल्या आहेत. जो उद्रेक आपण पाहिला, जो बंडखोरांचा उद्रेक होता किंवा ज्यांना उमेदवारी इच्छा होती की अनेक वर्ष काम केलं, आमचं काय चुकलं असा एक साधारण आवाज, एक सूर हा लोकांकडून आलेला, किती कठीण झालेलं ह्या बंडोबांना थंडोबा करेपर्यंत. किती दमछाक झाली तुमची? खूप कठीण झालं. दमछाक तर खूप झाली, कारण शेवटी कार्यकर्ता आणि त्यांच्या जीवावरच संपूर्ण पक्ष असतो. कारण खासदारकीची निवडणूक झालेली आहे, आमदारकीची निवडणूक झाली, आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला 10 कार्यकर्ते इच्छुक असताना एका कार्यकर्त्याला न्याय देऊन बाकीच्यांवर अन्याय करणं ही एक अत्यंत कठीण निर्णय घ्यावा लागतो. परंतु तरी शिवसेनेची एक शिस्त आहे आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की एकाला जरी न्याय दिला तर त्या 9 जणांना तिकीट नाही मिळालं तर त्याचं राजकीय पुनर्वसन कसं करायचं असा फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे. म्हणून सगळेजण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात. त्यांना विविध महामंडळ असतील किंवा इतर राजकीय जी पदं असतील त्याच्यावर त्यांचा राजकीय सन्मान होईल या आमचा एक प्लॅन आम्ही बनवला. त्यामुळे बहुतेक बंडखोरांनी आमच्या प्रतिसाला साथ दिली. पण तिकडे संजय राऊत म्हणतायत की तुम्ही सगळ्यांना पैसे देऊन थंड केलेलं आहे बंडखोरांना आणि आता बिनविरोध निवडणुका तुम्ही जिंकताय. नाही, ह्या गोष्टीचा ज्या दिवसापासून माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ह्याच गोष्टीचा उल्लेख वारंवार केला जातो, पैसे देऊन पैसे देऊन. मग ज्यावेळी होतो सोबत तेव्हा ह्या गोष्टी कळल्या नाहीत का? तेव्हा पण या गोष्टी पैसे देत होते की तसं वाटत असेल तर त्यांनी बोलायला पाहिजे ना. तेव्हा पण दिले नव्हते आणि आत्ता पण दिले नाहीत. हे एक नेतृत्व आहे, नेतृत्वावर विश्वास आहे. पैशाने माणसं विकत घेता येत नाही, हे प्रेमाने माणसं विकत घेतात. शिंदे साहेबांनी एक विश्वास निर्माण केला आहे, कार्यकर्त्यांना एक प्रेम दिलेलं आहे. जसं मी उल्लेख केलं की 10 कार्यकर्त्यांना एखाद्याला तिकीट मिळालं तर 9 जणांना राजकीय न्याय कसा मिळेल, त्याचं राजकीय पुनर्वसन कसं होईल असं त्यांनी केल्यामुळेच हे सगळे बंडखोरांनी साथ दिलेली आहे. हे अजूनही त्याच मनस्थितीत आहेत, पैशाच्याच मनस्थितीत आहे. ह्यांनी आपल्यातून लोक का जातात ह्याचं अजूनपर्यंत आत्मचिंतनच केलं नाही आणि त्याच झुणकीतून अजून तेच वक्तव्य करून त्याच गोष्टींचा पुनरुच्चार करत आहेत. हे असेच राहतील शेवटचा माणूस जाईपर्यंत आणि लोक तीच माणसं शिंदे साहेबांना जोडली जातील आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करतील. पण आता हे 2 बंधू एकत्र आलेले आहेत, तुम्ही पण पाहिलं असेल, चहा नाश्ता सगळं एकत्र सुरू आहे. आता एकत्र मुलाखती देखील देणार आहेत. कसं बघता या एकत्रीकरणाचा? पक्ष म्हणून तुम्हाला तुमच्या उमेदवारांना फटका बसेल? नाही, कुठलाही नाही. हे 2 बंधू एकत्र झाले, 2 कुटुंब एकत्र झाले. त्यामुळे 2 कुटुंब आणि 2 बंधू म्हणजे मराठी माणूस नाही आहे. मी वारंवार या गोष्टीचं बोलतो की 2 बंधू म्हणजे मराठी माणूस नाही, ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाहीत, शेवाळे पण मराठी आहेत, फडणवीस पण मराठी आहेत, शिंदे पण मराठी आहेत, भोसले मराठी आहेत, तुम्ही पण मराठी आहेत सगळे आणि इतर सगळ्या पक्षात मराठी माणूस आहे. त्यामुळे केवळ मराठी ह्या त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, त्यांच्या कुटुंबाची ही शेवटची लढाई आहे. ती वारंवार ती मराठी माणसाचं भावनिक आव्हान करून जोडली जाते. त्यामुळे तसा काही परिणाम होणार नाही. लोकांना माहिती आहे आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी हे दोघे बंधू एकत्र झालेले आहेत. मराठी आता त्यांचं सगळ्यांचं वयाचं बघाल तर वयाचं जनरेशन 60 वर्षानंतर मराठी माणसाचाच विषय अजूनपर्यंत राहील. मग 60 वर्ष सगळ्यांनी दोघांनी काय केलं हा पण प्रश्न निर्माण होऊन जातो ना पूर्ण.
आता आपण जर सविस्तर बघायचं झालं तर बरीच वर्ष ही शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे, आपण देखील ती जवळून पाहिलेली आहे. असं असताना कायम भाजप हा तुमच्या सोबतच होता. बरोबर. स्टँड अलोन भाजप शिवाय शिवसेना तुम्हाला वाटतं की महापौर देऊ शकत होती किंवा त्या पोझिशनमध्ये होती? नाही, भाजपाशिवाय मुंबईचा महापौर यापूर्वी झाला नाही आणि आता येणार नाही. कारण मी तुम्हाला एक संख्याबळ सांगतो. 2002ची ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी शिवसेनेचं संख्याबळ होतं 97 आणि भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ होतं 35 आणि महापौर बनवण्याकरता 114 नगरसेवक लागतात. त्यामुळे भाजपाशिवाय त्यावेळी महापौर बसू शकला नसता. भाजपाच्या सपोर्टमुळेच 2002ला महापौर झाला. 2007ला शिवसेना होती 84, भारतीय जनता पार्टी होती 28. भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टनेच महापौर झाला. त्याच्यानंतर जी निवडणूक झाली त्याच्यानंतर 2012ला शिवसेना होती 75, भारतीय जनता पार्टी 31, म्हणजे भारतीय जनता पार्टीमुळेच महापौर झाला. 2017ला शिवसेना 84 होती आणि भारतीय जनता पार्टी त्यावेळी 82 होती. आणि आपल्या सर्वांना माहिती भारतीय जनता पार्टीने सपोर्ट केल्यामुळेच, कारण त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे 114 नगरसेवक होत होते. परंतु तरी त्यांनी शिवसेनेचा मान राखून त्यांनी शिवसेनेचा महापौर बनवला. त्यामुळे ज्यावेळी शिवसेनेचा महापौर झाला त्यावेळी भारतीय जनता पार्टीची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या सपोर्टशिवाय शिवसेनेचा महापौर कधीच झाला नसता, कारण तेवढं संख्याबळ शिवसेनेकडे कधीच नव्हतं. पण जर मराठी माणूस हा शिवसेनेचा आहे, म्हणजे जसं उद्धव ठाकरे किंवा ठाकरे बंधू क्लेम करतात की मराठी माणूस आणि मराठी माणसासाठी म्हणून आम्ही झटतोय किंवा मराठी माणसासाठी म्हणून आम्ही एकत्रित आलेलो आहोत, या मराठी माणसासाठी म्हणून जे झटत होते त्यांच्यासाठी मराठी माणसानं तेव्हा पूर्णतः वोटिंग का नाही केलं? का नाही त्यांचं स्टँड अलोन ते करू शकले? मराठी माणसं ते जो प्रचार करतायत, खरं तर प्रचार नाही अपप्रचार करताय. मराठी माणूस त्यांच्या पाठीशी नाही आहे याचं जिवंत उदाहरण नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत आपल्याला दिसतं आहे. मुंबई व्यतिरिक्त म्हणजे शहरी भाग व्यतिरिक्त ग्रामीण भागाच्या निवडणुका झाल्या, त्या सर्व ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेला जास्तीत जास्त मतदान झालं. उभाटाला तर मतदान पण झालं नाही आहे आणि शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत. विधानसभेच्या वेळी पण शिवसेनेला 43.7% वोटिंग झालं आहे, जे उभाटापेक्षा. उभाटाचं वोटिंग 39% होते आणि शिवसेनेचे जे 6 आमदार निवडून आले ते मराठी जास्त एरिया त्या ठिकाणी निवडून आले. उभाटाचे जे आमदार निवडून आले त्यातले 5 आमदार हे मुस्लिम बाहुबल्य जे एरिया आहे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे मराठी जनतेने ह्यापूर्वीच धनुष्यबाण आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब हे यांनी विधानसभेत पण दाखवलं आहे, लोकसभेच्या निवडणुकीत पण दाखवलं आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवलेलं आहे. त्यामुळे तो विषय आता त्यांच्या हातातच नाही आहे. त्यांनी आता तो कुटुंबापुरतच फक्त विचार करावा. पण त्यांचेच अनिल परब हे आपल्याच एन्काउंटर या कार्यक्रमामध्ये आलेले, इथंच बसलेले आणि ते म्हणाले की आमचा हरून खान हा शिवसैनिक आहे, केलं आम्ही त्याला महापौर तर काय बिघडलं? त्याचं उत्तर जनता देईल त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये. शेवटी बघा, मुंबईचा महापौर हा मराठीच राहणार आहे आणि आमचा निवडणुकीत हाच हे असणार. मुंबईचा रंग बदलणार नाही आम्ही. मुंबईचा रंग जो आहे शिवसेना प्रमुखांनी दिलेला तोच रंग राहणार आणि त्याच रंगाचा झेंडा आणि भगवा हाच मुंबई महानगरपालिकेवर फडकणार. बरं, आता लगे आता सांगून टाका की महापौर कोणाचा बसणार, तुमचा बसणार की भाजपचा बसणार? नाही, महापौर आता मी सांगितलं तुम्हाला, ही 2002 पासूनची परंपरा चालू आहे. भारतीय जनता पार्टीने सपोर्ट देऊन, म्हणजे शिवसेनेकडे संख्याबळ नसताना सुद्धा भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्याच महापौरला सपोर्ट केलेला आहे. 2002, 2007, 2012 आणि 2017. आता वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. संख्याबळ आणि महापौर कोणाचा असावा याबद्दल चर्चा नाही, पण ह्या जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार परंपरा पाळावी असा संकेत खरं तर संकेत नाही, ही परंपरा फक्त एवढी मी सांगतो. शेवटी निवडणूक आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. आमच्या दृष्टिकोनातून कुठल्या पक्षाचा महापौर हा आता महत्त्वाचा नाही. आम्ही आता त्याला अग्रक्रम देतोय, तो महायुतीचा महापौर व्हावा आणि महायुतीच्या 150 जागा ह्या जिंकाव्यात, ह्याला आता आम्ही प्रायोरिटी देतोय. त्यामुळे ह्या गोष्टीत अडकून न पडता महायुतीवरच लक्ष केंद्रित करतो, तिथून लक्ष विचलित करत नाही आम्ही. बरं, शेवाळे, खरं तर तुम्ही मध्य मुंबई हे तुमचं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे. सायन, माटुंगा, धारावी
इथं महायुतीची तयारी कशा पद्धतीनं चालू आहे आणि किती चॅलेंजेस ह्या पॉकेट्समध्ये तुम्हाला वाटतायत? तुम्हाला मी सांगतो 2017ला जे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले त्यातले सर्वात जास्त नगरसेवक दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. मग त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि अशी चर्चा करतात की महापौराचा जो मार्ग आहे तो दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातूनच सुरुवात होते, कारण तिथल्या संख्याबळानुसार. त्यामुळे तीच परिस्थिती ह्यावेळी पण निर्माण करून जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक आणि महायुतीचे पण, भारतीय जनता पार्टीचे पण नगरसेवक, त्यामुळे महायुतीचे नगरसेवक जास्त आणि त्यापेक्षा शिवसेनेला जास्त नगरसेवक कसे निवडून येईल अशी आम्ही पूर्ण रणनीती केलेली आहे. 6 विधानसभा त्यामध्ये येत आहेत आणि त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी पण आम्ही चांगली केलेली आहेत आणि सिटिंग आमचे नगरसेवक त्यात जास्त आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की जे गेल्या वेळचं संख्याबळ आहे ते अजून वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. खरं तर मुंबई म्हटलं की मराठी माणूस किंवा उत्तर भारतीय असं पाहिलं जातं, पण मुंबई म्हणजे मिनी भारत आहे. बरोबर. जिथे म्हणजे उत्तर भारतीय पण आहे, दक्षिण भारतीय पण आहे, इतरही 18 पगड जातीची माणसं इथे आहेत आणि बरीच वर्ष वसलेली आहेत. तर ह्या समीकरणाकडे कसं पाहता आणि ह्याचा शिवसेनेला खरंच फायदा होईल की नुकसान होईल असं वाटतं? नाही, याचं ही सर्व गणित आहे ना लोकसभेच्या निवडणुकीपासून संपूर्ण चेंज झाली. यापूर्वी 2014ची निवडणूक असेल किंवा 2019ची निवडणूक असेल त्यावेळी हे सगळे एकसंध होते, पूर्ण एक संघ होते. परंतु 2024च्या निवडणुकीत आता हे सगळे कास्टमध्ये विखुरले गेले. त्याचं उदाहरण मी सांगतो. यापूर्वी आम्ही उत्तर भारतीय संमेलन घ्यायचो तर सर्व उत्तर भारतीयांना आमंत्रित करून हे करायचो. परंतु यंदा 2024च्या निवडणुकीत पहिल्यांदाच दिसून आलं की इंडिया अलायन्सचे जेवढे पार्टनर होते आणि त्यांच्या ज्या कास्ट म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या कास्ट त्यांच्या सपोर्टिंग होत्या त्यांनी इकडे कास्ट बघूनच वोटिंग केलं. तर पहिली वेळ मुंबई ही कास्टमध्ये डिवाईड झाली. त्या काँग्रेसच्या घाणेरड्या प्रचारामुळे त्यांनी जातीय राजकारण त्या ठिकाणी खेळलं आणि त्याचं प्रतिबिंब आता तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण दिसून येईल. सगळेजण त्या कास्ट फॅक्टरवर इंडिया अलायन्सच्या जेवढे अलायन्स पार्टनर आहे त्याच्यावर आता धारावीत जर बघाल तुम्ही तर धारावीत DMKचे जे अलायन्स पार्टनर आहेत आणि ज्या कास्ट आहे ज्या तामिळनाडूमध्ये त्याचं चित्र तुम्हाला धारावीत पण दिसून येतं. त्यामुळे आता देशाच्या राजकारणाचं जो काही परिणाम आहे ते तुम्हाला मुंबईत दिसून येतील आणि ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पण तुम्हाला दिसून येतील. पण ते तुम्हाला प्लसमध्ये जातील? साहजिकच प्लसमध्ये जातील, कारण राज्य सरकारच्या काही ज्या योजना आहेत, आता लाडकी बहीण योजना असेल तर लाडकी बहीण योजना ही धर्म कास्ट याला सोडून एक वेगळ्या लेवलला गेली आणि त्यामुळेच विधानसभेला मतदान जास्त आलं. तर ह्या सर्व गोष्टींचा परिणाम दिसून येईल. राज्य सरकार असेल किंवा राज्य सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड जे जे विषय केलेत त्यानुसार महायुतीच्या पाठीशी हे सर्वजण उभे राहतील. पण ह्यावेळी तुम्ही खास करून असं म्हणताय की जरी ते साऊथ इंडियन लोक असली तरी सुद्धा ती शिवसेनेकडे झुकतायत किंवा झुकू शकतात. बरोबर. असं एक नवीन थिअरी या निमित्तानं तुम्ही समोर येत आहे, कारण मला असं वाटतं की शिवसेना ही आता बदललेली आहे, थोडी प्रगल्भ झालेली आहे आणि कुठेतरी प्रॉमिसिंग वाटतं. असं वाटतंय का की इतरही जातीचे म्हणजे केवळ मराठी भाषिक नाही किंवा उत्तर भाषिक नाही, कारण मला असं वाटतं उत्तर भारतामध्ये महाराष्ट्र सोडून सुद्धा आपण निवडणुका लढलेल्या आहेत. त्यामुळे केवळ उत्तर भारत नाही पण दक्षिण भारतामध्ये सुद्धा इतर राज्यातील. आता याचं उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी जेव्हा CM होते त्यावेळी मुंबई रिलेटेड जेवढे विषय झाले त्यामुळे त्यांना माहिती आहे की डेव्हलपमेंट ही महायुतीच करू शकते, कारण केंद्रात महायुतीची सत्ता आहे, राज्यात महायुतीची सत्ता आहे. जर मुंबई महानगरपालिकेत मुंबईतले आमदार असतील आणि खासदार उबाटाचे असतील ते लोकांना हे सांगतात की आमची सत्ता नाही केंद्रात, आमची आम्ही काही करू शकत नाही. धारावीत पण कित्येक वेळा असंच उदाहरण आलं पूर्ण. त्यामुळे लोकांना आता कळून चुकलं की यांना मतदान करून काय फायदा नाही, भावनिक आव्हानाच्यावर बळी नाही ठरायचं. डेव्हलपमेंट जर करायची असेल तर ही महायुतीच करू शकते. म्हणून हे सर्व राज्यातली लोक आता महायुतीच्या पाठीशी आहेत. तुमच्या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये खास करून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये तो सतत BMC मध्ये शिवसेनेला वोट देतोय. ह्या भागाचा खरंच विकास झाला असं वाटतं का तुम्हाला, आणि खास करून कामगारांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे वाढलंय का? आणि कामगारांचा रिडेव्हलपमेंटचा विषय आहे तो खूप मार्गी लावलेला आहे, कारण गेले कित्येक वर्ष रिडेव्हलपमेंटच्या पॉलिसी झाल्या नव्हत्या.
तर एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस साहेब पण मुख्यमंत्री असताना आणि आत्ता पण देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ह्या राज्य सरकारतर्फे धोरणात्मक निर्णय खूप झाले. BDD चाळ असेल, यानंतर आपला धारावी रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, रेफ्युजी कॉलनीचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असेल, म्हाडाचे जेवढे लेआउट आहेत त्याचं आता क्लस्टर डेव्हलपमेंटचं हे चालू आहे. SRAचे 17 प्रोजेक्ट आपण क्लस्टरचे लॉन्च करतात. 50-50 एकरच्या एका प्लॉटमध्ये पूर्ण डेव्हलपमेंट करतो आहे. जेवढे 17 वर्ष रखडलेले विकासकाच्या माध्यमातून प्रोजेक्ट आहेत ते आता राज्य सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला. MMRD असेल, MIDC असेल, MSRDC असेल, ही प्राधिकरणं आता गुंतवणूक करणार आणि रिहॅब पोर्शन आहे, रिहॅबच्या बिल्डिंग पूर्ण करणार. त्यामुळे ज्या कामगार वस्ती ज्या आहेत जास्त करून ह्या सगळ्या परिसरात आहेत, तर त्यांचा रिडेव्हलपमेंट हा अत्यंत खूप महत्त्वाचा विषय होता. तो आता मार्गी लागत आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात 50 लाख घरं पूर्ण करण्याचा एक हाऊसिंग पॉलिसीच्या नुसार निर्णय झाला आहे. त्यानुसार ह्या कामगारांची पण घरं आणि इतर जी घरं आहेत ती पूर्ण करण्याचा टार्गेट आहे. खरं तर आता मी ह्याला वैयक्तिक म्हणू शकत नाही, पण हा पक्षाचाच विषय आहे. आपली पत्नी कामिनी शेवाळे या देखील फार झुंजार नगरसेविका म्हणून प्रचलित आहेत. यावेळी मात्र त्यांचं तिकीट कापलेलं आहे आणि घरातूनच कापलं, म्हणजे तुम्ही सरचिटणीस असताना तिकीट कापलं गेलेलं आहे. कसं पाहता येईल? नाही, 142 वॉर्डमध्ये ती तयारी करत होती आणि त्यावेळी मी सरचिटणीस नव्हतो आणि जशी माझी सरचिटणीस नियुक्ती झाली तशी मी तिला पण विनंती केली की आता मी सरचिटणीस झालेलो आहे, त्यामुळे आपण इतर पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय द्यायला पाहिजे, शिवसैनिकांना न्याय द्यायला पाहिजे. आणि माझ्या भूमिकेला तिने अनुकूलता दर्शवली आणि तिने पण निर्णय घेतला की शिवसैनिकालाच उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी आपल्या सामान्य शिवसैनिकाला एक शिवसैनिकाची बहीण आहे, ती पण कार्यकर्ता आहे, तिला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि ती आता सर्व संघटनात्मक काम करून त्या एका वॉर्डापुरतं नाही, त्या अणुशक्तीनगर आणि चेंबूरमधल्या सगळ्याच शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यांच्याकरता प्रचाराचं काम करत आहे. पण हा खरं तर मोठेपणा मानला पाहिजे, कारण इतर ठिकाणी सुद्धा अनेक जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या घरातली तिकीटं देखील कापली गेलेली आहे. त्यांची नाराजगी इतकी समोर आमच्या आली, तर तशी कामिनी शेवाळे यांच्या बाबतीतली नाही आली खरं पाहायचं झालं तर. पण त्यांची उमेदवारी जाहीर होणार किंवा या काळामध्ये अगदी साड्या जाळण्यापर्यंतचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, म्हणजे नेमकं काय म्हणायचं ह्याला? नाही, याच्यात कसं बघाल तुम्ही, लोकसभेच्या साड्या वाटप झालेल्या का मुळात? नाही, साड्या वाटप झालेलेच नव्हत्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून उबाटातर्फे माझ्या विरुद्ध नेहमीच मला टार्गेट करण्यात आलं, कारण मी 13 खासदारांना घेऊन त्यांचं नेतृत्व केलं. त्यामुळे त्यावेळी पण माझ्यावर आरोप करून चारित्र्य खराब करण्याचा पण खूप प्रयत्न करण्यात आला होता. तीच परंपरा आता तेच पदाधिकारी पुढे राहून ज्या ज्या ठिकाणी मी असेल किंवा माझा परिवार असेल तर वैयक्तिक द्वेषापोटी आता त्यांनी स्वतः साड्या विकत आणल्या, त्यांनी स्वतः जाळल्या. तिथल्या महिलांनी पण प्रसारमाध्यमांना या संदर्भातली माहिती दिली की त्यांनीच आणल्या, आम्हाला काय आमचा विषयच नाही तो. तर ते लोकांच्या समोर खरं आहे ते लोकांच्या समोर चित्र स्पष्ट झालं. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, उबाटातर्फे दरवेळी असं वैयक्तिक आपण बघाल, जेव्हापासून आम्ही सगळेजण आमदार असतील, खासदार असेल, वैयक्तिक दोषारोप आणि घाणेरडे आरोप आणि गलिच्छ भाषा याचा उल्लेख वारंवार होतो आहे आणि तीच परंपरा राखून त्यांनी त्या वॉर्डमध्ये पण तसंच केलेलं आहे. पण असं नेहमी म्हटलं जातं की शिंदेही म्हणतात की UNR आर माय बेस्ट, जे यू अर्थात उदय सामंत आणि आर म्हणजे राहुल शेवाळे. तर राहुल शेवाळे आता अर्थात उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत, ते महाराष्ट्रामध्ये बरेच उद्योग म्हणजे पूर्वापार त्यांचे चालू आहेत, त्यांचं कौटुंबिकच उद्योग क्षेत्राशी नातं राहिलेलं आहे आणि त्यानंतर ते राजकारणात आलेले, त्यामुळे ते महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्यापैकी रुळलेले आहेत. मात्र आपण तसंही दिल्लीत जाऊन आलेले आहेत आणि आता राज्यसभेच्या देखील निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्याकडे फार प्रॉमिसिंग फेस म्हणून पाहिलं जातंय. आता हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं, या विषयावर बोलणं उचित ठरणार नाही. पण नक्कीच संख्याबळ पाहता असं वाटतंय की ह्यावेळी नक्की तुमची पुन्हा एकदा वर्णी लागेल आणि जे कार्य एखाद वर्षापूर्वी राहून गेलेलं आहे ते माझ्या हितचिंतक आहात, त्याबद्दल धन्यवाद. जसं मी सुरुवातीलाच म्हटलेलं की फार बुद्धिजीवी आहेत ते, त्यामुळे फार पॉलिटिकली करेक्ट आन्सर तुम्ही देता. पण असं खूप म्हटलं जाते की यावेळी तुमची राज्यसभेवर वर्णी लावली जाईल. खरं तर सांगायचं झालं तर
मुंबईमध्ये शिवसेनेला इतक्या जागा मिळवून देणं हेच एक फार मोठं टास्क होतं, कारण कायम हे म्हटलं जात होतं की ठाणं शिवसेनेचं बरोबर. आणि मुंबई ही भाजपची. होय. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून 90 जागा आणणं आणि त्यांना ते पटवून देणं हे शेवटी संघटनात्मक आहे, जबाबदारी आहे आणि पक्षाचा सरचिटणीस असल्या कारणामुळे तर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे ती जबाबदारी, पक्षाची जबाबदारी निभावलेली नाही. बरोबर. लोक तर पुढे असं म्हणतात की लवकरच कॅबिनेट रिशफलिंग देखील आहे, त्यामुळे धन्यवाद. बरं, आता आपण पाहिलं जरा महायुतीकडे वळूया. होय. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कायम मतभेद असलेल्या चर्चा आम्ही पाहिलेल्या आहेत. खरंच इतके आहेत का हो त्या मतभेद? प्रसार माध्यमांमध्ये पण व्यक्तिगतरित्या कुठल्याही त्यांच्यात हे नाही. दोघांमध्ये चांगला समन्वय आहे. त्याचंच उदाहरण हे 90 सीट मिळाल्यात. खऱ्या अर्थाने दोघांच्या समन्वयामुळे आम्ही खालच्या पातळीवर चर्चा करत होतो, परंतु निर्णय दोघांनी घेतला. आणि विशेष करून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं खूप आभार मानेल. त्यांनी खूप पॉझिटिव्हली सगळ्या चर्चेमध्ये आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि आम्ही ज्या ज्या गोष्टींची विनंती केली त्याला अनुकूलता दर्शवली. दुसरी मी गोष्ट सांगतो की जी मी स्वतः बघितली, अख्ख्या महाराष्ट्रात महायुती व्हावी ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांची दोघांची इच्छा होती आणि दोघेही मॉनिटरिंग करत होते. आणि मुख्यमंत्री साहेबांचं तर एवढे आभार मानायला पाहिजे की ते प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगत होते कुठल्या परिस्थितीत महायुती झाली पाहिजे. आणि काही ठिकाणी 15 जागेचा तिढा होत असेल आणि 2 जागा जास्त मागत असेल शिवसेना किंवा, तर ते त्यावेळी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगायचे की 2 जागा जास्त द्या पण महायुती करा कुठल्याही परिस्थितीत. परंतु दुर्दैवाने काही काही ठिकाणी झालं नाही, कारण त्याला तिथलं खालच्या त्या पदाधिकाऱ्यांचं राजकारण असेल. परंतु सिनियर लेवलला वरिष्ठ पातळीवर महायुती व्हावी याचं अतोनात सगळ्यांनी प्रयत्न केले, दोघांनी, म्हणजे शिंदेसाहेब असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील. यंदाच्या निवडणुकीमध्ये बोलायचं झालं तर महायुती अनेक ठिकाणी झाली आहे, काही ठिकाणी झालेली नाही आहे. पुण्यामध्ये अजित पवार त्यांच्या काकांसोबत गेलेले आहेत. त्यातून जनतेने आता काय समजावं असं वाटतं तुम्हाला? जनतेने हा म्हणजे विषय हा पुण्याचा आहे खऱ्या अर्थाने. पण तुम्ही राज्याचे सरचिटणीस आहात, राज्याचे सरचिटणीस आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे आणि त्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार आहेत. तर त्यांच्या विषयासंदर्भात बोलणं हे मला उचित ठरणार नाही. हरकत नाही, पण मी तुम्हाला सरचिटणीस असल्यामुळे इतरही जिल्ह्यांचे प्रश्न नक्कीच विचारणार आहे. तुमची प्रतिमाही शक्यतो म्हणजे शांत संयमी अशी आहे, पण आपण पाहिलं नाशिक असो, नागपूर, सोलापूर इथे राडे झालेले पाहायला मिळाले. तर नेता म्हणून हे राडे आवरताना किती कठीण किंवा कसं कठीण? याच्यात उदय सामंत हे डेली ह्या ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत त्या त्या ठिकाणी स्वतः व्यक्तिगतरित्या यायचे. पुण्याला तर ते कंटिन्यू जात होते. नाशिकच्या बाबतीत पण आमचे मंत्री दादा भुसे हे स्वतः लक्ष देत होते. परंतु काही कारणांमुळे त्या ठिकाणी परिस्थिती पॉझिटिव्ह निर्माण झाली नाही आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर असे निर्णय घेण्यात आले. आपण अनेक वर्ष स्टँडिंग कमिटीवर होतात. मुंबईमधल्या असल्या कुठले असे 3 मुद्दे आहेत जे अद्यापही त्याच्यावर समस्यावर समाधान मिळालेलं नाही असं तुम्हाला नाही? मुंबईतला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन. आपण दर 20 वर्षाचा मुंबई शहराचा एक डेव्हलपमेंट प्लॅन बनवतो आणि त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सर्व गोष्टी असतात ज्या इंटरनॅशनल नॉर्म्सप्रमाणे, ज्या मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड, ज्या मुंबईच्या समस्यांचं निराकरण सोल्युशन त्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असते. ट्रॅफिक रिलेटेड असेल, वॉटर रिलेटेड, सिवेज रिलेटेड, आपलं पब्लिक ट्रान्सपोर्ट, सगळ्या इवन एन्व्हायरमेंटच्या आपल्या ह्याच्या संदर्भात त्या पण सर्व गोष्टी आहेत. त्याचं सोल्युशन सगळं डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये असते. पण दुर्दैवाने डेव्हलपमेंट प्लॅनच इम्प्लिमेंट होत नाही. ऑल ओव्हर वर्ल्डला तुम्ही बघाल तर त्या सिटीने नवीन काय केलं, त्यांनी फक्त त्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो विदिन टाइम पिरियडमध्ये इम्प्लिमेंट केला असेल. शांघाय असेल, सगळ्या, आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट सुद्धा जरा तो टाइम फ्रेम आता मुंबईत काय होतं, मुंबईचा डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करायची अथॉरिटी मुंबई महानगरपालिकेची आहे. पण मुंबईत डिफरंट अथॉरिटीज आहेत, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, ज्या स्टेट गव्हर्नमेंटच्या आहेत. मग मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनला डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करण्याकरता खूप टेक्निकली अडचण होतात. लास्ट टाईमचा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो फक्त 9% इम्प्लिमेंट झाला आहे. बाकीचं जग 100% डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करतं. आणि आपण आता डेव्हलपमेंट प्लॅन 2034 जो झाला आहे तो आता आम्ही वॉर फुटिंगवर तो इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज केंद्रात पण सत्ता महायुतीची आहे, राज्यात पण महायुतीची आहे आणि महापालिकेत पण महायुतीची सत्ता येणार आहे. या तिघांनी मिळून जर डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंटेशनचा प्रोग्राम व्यवस्थित हे केला
तर डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट होईल. एक उदाहरण म्हणून मी सांगतो तुम्हाला, कोस्टल रोडचं. कोस्टल रोड 1970ला डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये होता. बापरे. आणि झाला आता 2024ला. अटल सेतू डेव्हलपमेंट प्लॅन 1970ला, हे 1960ला डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये होते. आपले इंजिनियर काही कमी नव्हतं, आपल्या इंजिनियरने सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलं होतं. परंतु दुर्दैवाने राजकीय इच्छा नसल्या कारणामुळे आणि इतर जे काही कारणं आहेत त्याच्यामुळे हे सगळे प्रोजेक्ट डिले झालेत, जे आज 50-50, 60-60 वर्षाने होतात. म्हणून डेव्हलपमेंट प्लॅनला महत्त्व देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात सगळे सोल्युशन आहे. आत्ताचा डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट नाही केला आणि 50 वर्षाने केला. मेट्रो 2070ला जगात आली पूर्ण, आणि आपल्याकडे पण मेट्रोचा GR आहे तो 1970ला आली संपूर्ण जगात, आणि आपला पण 1970 आणि 80चा आहे GR मेट्रोचा प्लॅनिंग 1970-80चं आहे. मेट्रो झाली आत्ता पूर्ण. तर हे सगळं म्हणून डेव्हलपमेंट प्लॅनला मी महत्त्व देतो आणि आम्ही पण त्याला आता महत्त्व देणार आहे. सेंट्रल, स्टेट आणि ह्यांचं कोऑर्डिनेशन करून डेव्हलपमेंट प्लॅन इम्प्लिमेंट करणार. दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना मुंबई खड्डेमुक्त करायची. तर मुंबई खड्डेमुक्त करताना कॉन्क्रिटायझेशनचा त्यांनी प्रोग्राम जाहीर केला. फर्स्ट स्टेजमध्ये आम्ही 500 किलोमीटरचे केले, तर दुसऱ्या फेजमध्ये 500 किलोमीटरचे करतो आहे. परंतु ते सोल्युशन नाही, कारण वारंवार ज्या 17 युटिलिटी आहेत मुंबईमध्ये त्या वारंवार अपग्रेडेशन करता खोदकाम करत असतात. त्यामुळे चांगला रस्ता परत खोदला जातो. त्याकरता आता आम्ही काय करतो, आता मुंबईकरांना त्यातून मुक्त होण्याकरता मुंबईच्या अंडरग्राऊंड टनेल बनवणार आणि टनेलमध्ये सगळ्या युटिलिटी शिफ्ट करणार. ज्या पुऱ्या वर्ल्डमधल्या जेवढ्या मेट्रो सिटी आहे सगळ्याच्या अंडरग्राऊंड टनेल आहे. कुठेही तुम्हाला रोडच्या बाजूला युटिलिटी दिसतच नाही. त्यामुळे जमिनीच्या खाली टनेल असणार आणि त्या टनेलमध्ये तुम्ही चालू पण शकता, गाडी पण घेऊन जाऊ शकता, आणि जसं अपग्रेडेशन होईल तसं त्याचं रिपेअर पण करू शकता. त्यामुळे कधीच आयुष्यात त्या रोडला वरती सरफेसला हातच लागणार नाही खोदकामाची. तर तो नवीन एक प्रोजेक्ट आम्ही पण यावेळी लॉन्च करणार आहेत. तर ह्या सर्व गोष्टींमुळे मुंबई एक इंटरनॅशनल सिटी बनेल. आपल्याच पाहिजे फिनटेक सिटीचं पण अनाऊन्समेंट यापूर्वीच माननीय प्रधानमंत्रीजींनी केलेलं आहे. आणि जो 5 ट्रिलियनचा जो टार्गेट आहे तो जर अचीव्ह करायचा असेल तर 1.5 ट्रिलियनचं पोटेन्शियल मुंबई आणि MMR रिजनमध्येच आहे. त्यामुळे देशाला विकसित भारत करायचा असेल किंवा देशाला तिसरी महासत्ता करायची, आर्थिक महासत्ता, तर मुंबईचा रोल हा अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळे मुंबईने जर 1.5 ट्रिलियन अचीव्ह केलं तरच देश 5 ट्रिलियनपर्यंत जाऊ शकतो. तर ही सगळी जबाबदारी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री घेऊन कुठल्याही परिस्थितीत मुंबईला एक इंटरनॅशनल सिटी बनवणार आहे. आपण बराच काळ हा पालिकेमधलं कामकाज पाहिलेलं आहे. आपल्याच या एन्काउंटर शोमध्ये भूषण गगराणी देखील आले होते काही दिवसांपूर्वी, आणि मी ते त्यांना हाच प्रश्न विचारलेला की इतक्या म्हणजे हा MMRDAचा रस्ता, हा अजून कुठल्या तरी डिपार्टमेंटचा, तर ह्याच्यामध्ये काम रखडलं जातं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की ते त्या ज्या संस्था आहेत ते त्यांच्यामध्ये सुपिरियर आहेत त्यांच्या कामात, त्यामुळे आणि आमचा चांगला समन्वय आहे असं अगदी त्यांनी देखील पॉलिटिकल करेक्ट उत्तर दिलेलं होतं. त्यांना मर्यादा आहे बोलायला. पण आता एक निर्णय असा झालाय की सर्व रस्त्यांची जबाबदारी मुंबई महानगरपालिकाच घेणार, आणि कारण एक सेंट्रल सिस्टीम असेल. तर MMRDचे रस्ते पण मुंबई महानगरपालिकेला हँडओव्हर केले जातात. PWDचे पण हँडओव्हर केलेले आहेत. ईस्टर्न आपला हायवे आणि वेस्टर्न हायवे हे PWDकडे होते, नंतर MMRDकडे काही रोड आहेत. आता ते हँडओव्हर झालेत. आता मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनच करणार आणि एक युनिफॉर्म सगळे. यावेळेचा पावसाळा जर तुमची सत्ता आली तर खड्डेमुक्त असेल निश्चित स्वरूपात. आमचा त्यानुसारच सगळा प्रोग्राम आहे. हे जे फर्स्ट फेज आणि सेकंड फेजची कामं झाली तर मॅक्झिमम ज्या ठिकाणी पॉटहोल्स होतात तेच फर्स्ट फेज आणि सेकंड फेजमध्ये आम्ही घेतलेली आहेत. बरं, थोडंसं जरा पुन्हा भाऊबंदकीकडे वळते, कारण नुकतंच एक प्रेझेंटेशन झालेलं आहे तिसऱ्या पिढीचं ठाकरेंच्या. त्या प्रेझेंटेशन बद्दल बोलाल तर तो अर्धवट होमवर्क केलेलं वर्कशॉप होतं ते. कारण दोघे युवराजांनी जे प्रेझेंटेशन केलं ते एखाद्या कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर कसे असतात तसं त्यांचं प्रेझेंटेशन होतं, आणि त्या कंपनीला म्युच्युअल फंड थ्रू फंड कसे मिळतील असं प्रेझेंटेशन होतं. पण म्युच्युअल फंडच्या बाबतीत आपण बघाल तर RBIचं एक खाली लाईन असते की जी काही इन्व्हेस्टमेंट कराल ते तुमच्या जोखमीवर करा आणि कागदपत्र तपासून करा. जर तुमची फसवणूक झाली तर RBIची काही जबाबदारी नाही. तसंच कालचं पण प्रेझेंटेशन होतं. मतदारांकरता मी सांगतोय मतदारांना, त्या प्रेझेंटेशनवर जाऊ नका. जे काही मतदान करा तुमच्या जोखमीवर करा, कागदपत्र आणि जे कायदे कानून तपासून करा, आणि तुमची फसवणूक झाली तर इलेक्शन कमिशन त्याला जबाबदार नाही.
त्याचं कारण असं आहे की त्यांनी जे वर्कशॉपचं प्रेझेंटेशन दिलं ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमातच नाही. 1888चा मुंबई महानगरपालिकेचा कायदा आहे. त्यांनी जे जे केलं ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे अधिकार आहे. आणि जर त्यांना ते करायचे असेल तर राज्यात त्यांना त्यांची सत्ता आणायला लागेल, केंद्रात त्यांची सत्ता आणावी लागेल. कारण आत्ता राज्यात त्यांचे 20 आमदार आहेत आणि केंद्रात फक्त 7-8 खासदार आहेत. एक उदाहरण म्हणून सांगतो, त्यांनी सांगितलं की 700 स्क्वेअर फीटच्या फ्लॅटला आम्ही मालमत्ता कर माफ करणार. तो महानगरपालिकेचा अधिकार महानगरपालिका UD डिपार्टमेंटकडे पाठवतो. UD डिपार्टमेंट तो कॅबिनेटकडे प्रस्ताव देतं. कॅबिनेट विधिमंडळात आणतं. विधिमंडळातून नंतर विधान परिषद विधानसभेतून विधान परिषद जातं. त्यानंतर त्याला मंजुरी मिळते. आता हे सर्व करण्याकरता त्यांची सत्ता पाहिजे, त्यांचा UDला मिनिस्टर पाहिजे. आता UDला मिनिस्टर कोण आहे? शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेबांना बोलतात घटनाबाह्य, शिंदे साहेबांना बोलतात वोट चोरी करून आलेत, हे सरकार वोट चोरीचं सरकार आहे, उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, हा मुख्यमंत्री पद रद्द करा, हे उपमुख्यमंत्री वैधानिक नाही आहे. आणि त्याच डिपार्टमेंटचं तुम्ही सांगतात की हे करणार ते करणार, जिथे तुमचं संख्याबळ पण नाही. म्हणजे लोकांची दिशाभूल करतात. असे सगळेच उदाहरण आम्ही सांगितलं. मेडिकल कॉलेज केंद्र सरकारचा अधिकार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमात फक्त प्रायमरी हेल्थकेअर सिस्टीम महापालिका करू शकते. तर हे सगळे UD डिपार्टमेंट, हाऊसिंग डिपार्टमेंट आणि राज्य सरकारचे अधिकार आहेत. तर त्याचा अभ्यासच करून आले नाहीत. तर मी पालक तो पिक्चर होता ना, तर तसे काल मला चित्र वाटलं. पालकांनी या दोघांचा, म्हणजे पालकांची खरी जबाबदारी आहे, या बालकांचा अभ्यास व्यवस्थित करून घेतला पाहिजे होतं. दुर्दैवाने पालकांनी लक्ष नाही दिलं. त्यामुळे अर्धवट होमवर्क करून वर्कशॉप दिलं आणि ते उमेदवार बिचारे आले होते वेगळ्या अपेक्षेने. सगळ्या उमेदवारांना बोलवलेलं. त्यांना पाहिजे होता निवडणूक निधी, जो खर्च होईल पक्षाकडून, ती अपेक्षा होती. त्यांना पाहिजे होतं निवडणुकीचं साहित्य, त्यांना पाहिजे होतं निवडणुकीकरता मार्गदर्शन. ते काही न देता त्यांना हे अर्धवट माहितीचं वर्कशॉप दिलं. त्यामुळे काल ते निराश होऊन गेले पूर्ण. बरं, ते निराश झालेले वाट विसरून इकडे तिकडे कुठे फिरतायत, तुमच्या संपर्कात आहेत, असं काही आहे का? आहे नाही, शेवटी येणार ते आमच्याकडेच येणार. त्यांना पण विकास हवा ना, डेव्हलपमेंट हवी आहे त्यांना. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवारही मिळत नव्हते. ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? साहजिकच आहे, त्यांच्याकडे उमेदवार एक विशिष्ट समाजाचेच लोक त्यांच्याकडे उमेदवारी मागत होते. बाकीचा जो मूळ शिवसैनिक आहे तो आता त्यांच्यापासून दूर झालेला आहे. त्यामुळे उमेदवारी आज काँग्रेस, वंचित पण त्यांनी अंडरस्टँडिंगने खरी निवडणूक लढतायत. ज्या ठिकाणी उबाटाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी काँग्रेस किंवा मोस्टली वंचितला त्यांनी वरळीचं उदाहरण देतो. वरळीतल्या सगळ्या वॉर्डला त्यांनी वंचितला दिलेली आहे, काँग्रेसला एकही त्या ठिकाणी दिलं नाही. ते मुद्दामून की उबाटाचा उमेदवार जिंकावा त्याच्या. त्यामुळे धर्माचं समीकरण आणि जातीचं समीकरण याचा समतोल साधून त्यांनी हे जागा वाटप केलेली आहे. ते अत्यंत दुर्दैवाचे. म्हणून मूळ शिवसैनिक आहे तो उमेदवारी करता त्यांच्याकडे गेलेलाच नाही. आणि 16 का 17 ठिकाणी त्यांनी उमेदवार पण उभे नाही केलेत त्या ठिकाणी. पण इतक्या वर्षांमध्ये शिवसेना ज्यावेळी तुम्ही आता इतकी वर्ष आहात, असा कधी क्षण आला होता की उमेदवार मिळत नाहीये एखाद्या वॉर्ड? नाही, कधीच नाही आलं. मी बोललो आता 2700 इच्छुक उमेदवार आले इथे आणि तिथे उमेदवारच मिळत नाही. ही दुर्दशा आहे, ही अधोगती आहे. बरं, तुम्ही नेमके कुठले मुद्दे घेऊन यावेळी इलेक्शनला सामोरं जात आहे? लोकांना नेमकं काय प्रॉमिस करत? नाही, आम्ही निवडणूक ही 2 मुद्द्यावर हे करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि हाऊसिंग रिडेव्हलपमेंट हा मुंबईचा अत्यंत महत्त्वाचा विषय. मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर, जसं मी डेव्हलपमेंट प्लॅनचा उल्लेख केला, डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरकरता पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. कोस्टल रोड आपण एक्सटेंड करत आता भाईंदरपर्यंत घेऊन जात आहेत. अटल सेतू आहे, अटल सेतूची कनेक्टिव्हिटी आपण वरळीपर्यंत घेऊन जात आहेत. आणि जेवढे टनेलचे प्रोजेक्ट आहेत ते सगळे कंप्लीट करून देतो आहे. मुंबईचं 24/7 वॉटर सप्लाय करण्याकरता मुंबईत सगळं टनेलने वॉटर आपण सिस्टीम हे पूर्ण करतो आहे. 4-5 टनेल झालेत, आता अंतिम टप्प्यातले दुसरे टनेल पण पूर्ण होतील. सिवेज ट्रीटमेंट प्लॅन कंप्लीट होऊन जाईल. त्यामुळे जे समुद्राचं पाणी जे काळसर आहे ते चेंज होऊन निळं पाणी जे बाहेर आंतरराष्ट्रीय ठिकाणी आपण बघतो. महालक्ष्मी रेसकोर्सला 300 एकरचं आपण कोस्टल रोडचं आणि हे ग्राउंड मोठं सेंटर पार्क टाईप एक उद्यान मुंबईकरांसाठी देतो आहे आणि ती एक मोठी उपलब्धी असणार आहेत. मुंबईचं एन्व्हायरमेंट आणि प्रदूषण कमी करण्याकरता एक ॲक्शन प्लॅन पण आपण इम्प्लिमेंट करतो आहे.
मेट्रोचं तर काम सगळ्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट इम्प्रूव्ह करतोय. हाऊसिंग हा अत्यंत महत्त्वाचा विषय ज्याचा उल्लेख केला मी. BDD चा धारावी रिडेव्हलपमेंट असेल, रिफ्युजी कॉलनी रिडेव्हलपमेंट असेल, म्हाडाच्या 388 वसाहतीचा पुनर्विकास असेल, पगडी सिस्टमचं जो घर आहे ज्या ठिकाणी मराठी माणसाने त्रस्त होता कित्येक दिवसापासून, त्याला आता हक्काचं घर मिळणार. त्याचा कायदाच केलेला आहे विधिमंडळाने आणि त्याला अप्रूव्ह. SRAचे प्रोजेक्ट जे आता उदाहरण सांगतो, SRAचा प्रोजेक्ट एक रमाबाई आंबेडकर नगरचा प्रोजेक्ट, त्याचा डेव्हलपर होता चंपालाल वर्धन. तो आता मी ओळखतो त्याला, मातोश्रीचा एकदम क्लोज आणि त्यावेळी उद्धव साहेबांचा पण एकदम जवळचा मित्र पूर्ण. त्याने 17 वर्ष त्या ठिकाणी रखडलेला प्रोजेक्ट. तिथे 17,000 घरं आहेत त्या ठिकाणी, पूर्ण मराठी कुटुंब आहेत 100% त्या ठिकाणी. तो प्रोजेक्ट आता गव्हर्नमेंटने हातात घेऊन MMRD थ्रू करतात. 160 कोटी 2 वर्षाचं भाडं त्यांना आता दिलेलं आहे आणि BG शिर्केला काम देऊन तिथे बिल्डिंगचं काम पण चालू झालेलं आहे. तर असे डेव्हलपमेंट मुंबईकरांना हक्काचं घर मिळवून देणार. जो रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करून सगळे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट कंप्लीट करून टाकणार. हा एक मोठी मिशन मोडने आम्ही काम करणार आहोत. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारी चालू. तर शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांकरता शिवसेनेची निर्मिती केली, भूमिपुत्रांच्या नोकरीकरता, भूमिपुत्रांना आर्थिक सक्षम करण्याकरता. तर त्यांचा जो तो मूळ उद्देश होता तोच या शताब्दी वर्षात साध्य करण्याकरता एक पंचवार्षिक योजना आम्ही सादर करणार आहोत. माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील. मराठी युवकांना, भूमिपुत्रांना नोकरीच्या संदर्भात, उद्योगाच्या संदर्भात नवीन पॉलिसी आम्ही बनवतो आहे. गृहनिर्माणची पण आम्ही पॉलिसी बनवतो आहे. कित्येक अशा केसेस झाल्या की जे आपले भूमिपुत्र आहेत, मराठी माणूस आहेत, त्या काही गृहनिर्माण संस्थांनी त्यांना फ्लॅट देण्याकरता विरोध केला. तर नवीन DCRमध्ये त्याचे चेंजेस करून प्रत्येक मराठी माणसाला हक्काने घर मिळेल असं एक नवीन कायदा पण आपण बनवणार आहोत. आणि मराठी भाषा समृद्ध करण्याकरता यापूर्वीच अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी भवन पण काम चालू केलेलं आहे. पण अजून इतर ज्या गोष्टी आहेत जे 3 जणांना आम्ही त्याकरता अपॉइंट करणार आहेत, ते 3 जण हा कृती आराखडा पूर्ण बनवणार आहेत. आणि याकरता एक स्वतंत्र विभाग किंवा एक अथॉरिटी बनवून एक स्वतंत्र बजेट पण याकरता आम्ही देणार आहोत पूर्ण. म्हणजे मला वाटतं हे फार रेव्होल्युशनरी आहे. होय, रेव्होल्युशनरी पहिल्यांदाच असं होतं आहे. आणि मराठी माणूस जो मुंबई बाहेर गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा मुंबईत आणणार आणि मुंबईच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेणार. मुळात अफोर्डेबल हाऊसिंग नसल्यामुळे तो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला बरोबर. आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही अफोर्डेबल हाऊसिंग मुंबई त्याच्याकरता ॲक्च्युली सॉल्ट पॅनच्या जागेवर ऑलरेडी अफोर्डेबल हाऊसिंगचं रिझर्वेशन पण टाकलेलं आहे आणि ती स्कीम पण लॉन्च केलेली आहे. राज्य सरकारने हाऊसिंग पॉलिसी जी डिक्लेअर केली आहे त्या सर्व हाऊसिंग पॉलिसीमध्ये ह्या सर्व घटकांचा विचार केलेला आहे. त्यात महिलांचा पण विचार केलेला आहे. ज्या कामावर जाणाऱ्या महिला आहेत त्यांना पण घराची सोय देण्याच्या संदर्भातला आहे. मुलांच्या संदर्भात सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा बारीक विचार करून हाऊसिंग पॉलिसी बनवलेली आहे आणि ती हाऊसिंग पॉलिसी येणाऱ्या 5 वर्षात इम्प्लिमेंट करू. बरं, महिलांचा विषय आलाय म्हणून नक्कीच एक छोटा प्रश्न विचारते. कालच्या प्रेझेंटेशनमध्ये देखील महिलांसाठी 1500ची तरतूद करण्यात आली होती. कसं पाहता या तरतुदीकडे? नाही, ती तरतूद त्या तरतुदीच्या बाबतीत बोलण्यासारखं हे आहे की यापूर्वीच राज्य सरकारने 10,000ची तरतूद त्यांना ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत यांच्याकरता ऑलरेडी स्कीम डिक्लेअर केली आणि त्याचा लाभ कित्येक घरकाम महिलांना होत आहे. त्यामुळे त्यात काही नवीन नाही आहे. त्यांचा मी बोललो ना अर्धवट होमवर्क केलेलं आहे. आणि लाडक्या बहिणींचा पण लाभार्थी ह्याच महिला आहेत, घरकाम करणाऱ्या महिला आहेत. आणि राज्य सरकारचा नियम आहे की एखादी जी स्कीम आहे ती लाभार्थीला एकदाच मिळू शकते. 2-2 स्कीमचा लाभ एखाद्या लाभार्थीला मिळू शकत नाही. तर या गोष्टीची पण त्यांनी जाणीव करून ठेवायला पाहिजे. परंतु महायुतीने यापूर्वीच ह्या घरकाम करणाऱ्या महिलांची काळजी घेतलेली आहे. 10,000ची स्कीम असेल, लाडक्या बहिणीची स्कीम असेल आणि अजून कित्येक स्कीम त्यांना लाभ होईल असं डिक्लेअर केलेलं आहे. खरं तर तुमच्याकडे चॅलेंजेस भरपूर आहेत आणि प्रचारासाठी म्हणून मला असं वाटतं की सकाळपासून जे तुम्ही बाहेर पडताय ते मला वाटतं की शेवटी रात्री उशिरापर्यंत देखील आपल्या छोटेखानी बैठका, पक्षाच्या बैठका ह्या चालू असतात. या सगळ्यामधून वेळ काढत तुम्ही आज जय महाराष्ट्रच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला वेळ दिलात एन्काउंटरसाठी. त्याबद्दल आपले अनेक आभार आणि यासोबतच अनेक शुभेच्छा तुम्हाला प्रचारासाठी आणि पुढच्या तुमच्या वाटचालीसाठी देखील. कारण जसं आपण मिड जानेवारीपर्यंत येऊ, 16 तारखेला निकाल आउट होईल, त्याच्यानंतर लगेचच मला वाटतं फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यसभेच्या देखील निवडणुका होऊ आता घातलेल्या आहेत.
त्यामुळे तिकडे देखील महाराष्ट्रातून 6 जागा ज्या जाणार आहे, 6 खासदार जे जाणार आहेत त्यामध्ये तुमचा चेहरा हा अर्थातच जसं मी म्हटलं की संख्याबळाच्या दृष्टीनं देखील आणि पक्षामधला प्रॉमिसिंग चेहरा म्हणून देखील फार महत्त्वाचा आहे, ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. आणि अर्थात मुंबईची एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला देण्यात आलेली आहे, खास करून त्याबद्दल त्या जबाबदारीसाठी देखील आणि त्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. एन्काउंटरमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची, कुठेही जाऊ नका, पात्रा फक्त जय महाराष्ट्र.